पिरॅमिड हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे का? आणि आय थिंक आपल्यापैकी बऱ्याच जणांना पिरॅमिड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे इजिप्त. इजिप्त आणि पिरॅमिड हे एक सूत्र बनलेलं आहे. आणि पिरॅमिड जे आहे तो फक्त इजिप्तमध्येच आहे का? तर नाही. जगात वेगवेगळ्या ठिकाणी पिरॅमिड आहेत. अगदी म्हणजे एन्शंट काळापासून, प्राचीन काळापासूनच पिरॅमिडची जी रचना आहे ती पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी झालेली आहे. अगदी आपला पहिला कैलास पर्वत हिमालयामधला जर तुम्ही त्याला नीट निरीक्षण करून पाहिलं तर तो सुद्धा एक पिरॅमिडचीच रचना आहे. पिरॅमिडमध्ये हजारो वर्षांपर्यंत आपल्याला माहिती आहे ममीज जिवंत राहिला. आता जे पिरॅमिड आहेत मोठे, त्या पिरॅमिडमध्येच एनर्जी असते का? छोट्या पिरॅमिडमध्ये असते किंवा नाही, ह्याचं आपण एक छोटंसं एक्सपेरिमेंट घरी करून पाहणार आहोत. मी बऱ्याच दिवसापासून पिरॅमिडविषयी ऐकलेलं आहे आणि वाचलेलं सुद्धा आहे की पिरॅमिडमध्ये एनर्जी असते. बरंच काही असतं त्याच्यामध्ये. एनर्जीचं काय आहे आता याच्यामध्ये आपण छोटंसं आज एक्सपेरिमेंट करूया, ते तुम्हाला सांगते थोडक्यात. हे बघा, माझ्याकडे हे 2 पिरॅमिड आहेत. तुम्ही हे पिरॅमिड मी स्वामी समर्थांचं केंद्र आहे तिथे मी हे खरेदी केलेले आहे. तुमच्या आसपास जर असेल किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही याची खरेदी करू शकता ह्या पिरॅमिडची. व्हाईट कलरचं याच्यापेक्षा छोटं आणि हे तिथे मिळणारं आय थिंक सगळ्यात मोठं पिरॅमिड आहे. यापेक्षा 2 साईज आहेत. अगदी एक एवढूसं छोटं ते सुद्धा आहे माझ्याकडे, तिकडे ठेवलेलं आहे किचनमध्ये. आणि याच्यापेक्षा थोडंसं मीडियम लहान साईजमध्ये व्हाईट कलरचं मिळतं बघा. आय थिंक 60-65ला अराउंड असेल ते. हे तुम्ही केंद्रात जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मिळू शकतं. आज आपल्याला काय करायचं आहे, भाज्यांचं एक्सपेरिमेंट करायचं आहे. आपण त्याच्याखाली बघूया. 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आत्ता हे टोमॅटो तुम्हाला सांगते म्हणजे जस्ट 2-3 तासापूर्वी मी बाहेरून विकत आणलेले आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट सारखे आहेत आणि आतमधून फर्म आहेत, म्हणजे असे बिलबिल वगैरे झालेले नाही आहेत. दोन्हीही सारखे घेतलेले आहेत. आता आपण या टोमॅटोचं एक्सपेरिमेंट करून बघूया की पिरॅमिडच्या खाली ठेवलेलं टोमॅटो आणि त्याच्या बाजूला ठेवलेलं टोमॅटो 7 दिवसापर्यंत आपल्याला हे एक्सपेरिमेंट करायचं आहे की बघूया कुठलं जे टोमॅटो ठेवलेलं आहे ना ते लवकर सडतंय. आज आहे 21 मे. 21 मे पहिला दिवस असेल आपला. 21 मे तर 28 मेपर्यंत आपण हे एक्सपेरिमेंट करूया. 28 मेला बघूया आपण याचं काय होतं ते टोमॅटोचं. चला, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने शूट करून दाखवते आपल्याला काय करायचं आहे. हे बघा, आपण जे 2 टोमॅटो घेतलेले आहेत अगदी सारखे आहेत, फक्त साईज थोडीशी छोटी मोठी आहे, एवढंच बस फरक आहे. दोन्हीही पिकले म्हणजे जास्त असे आतमधून जे आहेत ना ते फर्म आहेत, एकदम बिलबिल झालेले नाही आहेत. मुद्दाम असे टोमॅटो घेतलेले आहेत. हे बघा, आता ह्याला जे आहे ना कुठलंही ठेवलं तरी काहीच हरकत नाही आहे. ही प्लेट जी आहे ती आपण बाहेर ठेवूया. टेबलवर डायरेक्ट ठेवत नाही कारण सडले वगैरे 7 दिवस जायचे आहेत. टेबलची मग जी घाण आहे ती सगळी खाली येईल म्हणून प्लेटमध्ये ठेवूया. हे सुद्धा प्लेटमध्येच ठेवायचं आहे. आता 2 जे पिरॅमिड आहेत तर ते एक पिरॅमिड मी बाजूला ठेवलेलं आहे कारण मला ते मेडिटेशन करताना लागतं. आता हे बघा, आत्ता वाजलेले आहेत टाईम 4:24 झालेले आहेत. हे बघा, 21 मे आज आपण हे एक्सपेरिमेंट करत आहोत. आता या टोमॅटोची जी प्लेट आहे ती बघा मी इथे ठेवते आणि डे बाय डे मी तुम्हाला याचे अपडेट देणार आहे. आता उद्या तुम्हाला बघूया म्हणजे याच्यात काय बदल झालेला आहे, 7 दिवसामध्ये कुठला कुठला बदल होत आहे. ह्याला अगदी असंच ठेवणार आहे. रूमचं टेम्परेचर वगैरे सगळं दोन्हीसाठी सारखं समान असणार आहे. फक्त हे जे पिरॅमिडच्या खाली ठेवलेले टोमॅटो आहे ते हे बघा फरक असणार आहे. याच्यावर पिरॅमिड आहे आणि हे आपण असंच रूम टेम्परेचरवर ठेवलेलं आहे. बघूया आता या दोन्हीमध्ये काय फरक होतोय 7 दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळेल. आता हे जे एक्सपेरिमेंट आपण करणार आहोत भाज्यांचं म्हणजे थोडक्यात टोमॅटोचं जे आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं आहे. आय डोंट नो काय होणार आहे, कसं होणार आहे, कारण मी हे कधीच केलेलं नाहीये. आपण जस्ट एक्सपेरिमेंट करतोय. मी खूप वाचलेलं आहे पिरॅमिड विषयी
की पिरॅमिडच्या खाली पाणी ठेवलं, हे ठेवलं, ज्या काही गोष्टी आहेत, बरंच काही म्हणजे याच्या एक्सपेरिमेंटविषयी मी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. तर आत्ता म्हटलं आपण सुद्धा एक्सपेरिमेंट करून बघूया की काय होतंय काय नाही. चला आपल्या सगळ्यांसोबत आणि ऑनेस्ट रिव्ह्यू असणार आहे. जे काही होणार आहे मला सुद्धा माहीत नाही काय होणार आहे ते. जे असेल ते तुमच्या डोळ्यासमोर बघूया. आपण 28 मेपर्यंत याचं एक्सपेरिमेंट करूया. काय होतंय 7 दिवसापर्यंत म्हणजे टोमॅटोला, की आपण फ्रीजमध्ये ठेवल्यावर काय होतं 7 दिवसानंतर आपण याचा सुद्धा रिव्ह्यू करूया. नेक्स्ट टाइम काय करूया आपण 3 टोमॅटो घेऊया, एक फ्रीजला ठेवूया, एक बाहेर ठेवूया आणि एक पिरॅमिडच्या खाली ठेवूया. काय होतंय ते तुम्हाला सुद्धा कळेल. याच्यानंतर म्हणजे आपण पाणी, दूध यांचं सुद्धा एक्सपेरिमेंट करूया, की याच्या खाली पिरॅमिडच्या खाली जर पाणी ठेवलं आणि बाहेर जर तेच पाणी ठेवलं, आपण 24 घंट्यासाठी पाणी ठेवलं, तर काय होतं याच्या ऊर्जेमध्ये फरक बघूया. आय डोंट नो, मला सुद्धा माहीत असणार नाही काय होणार आहे. तर ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. चला आता उद्या बघूया. याचे फोटो काढलेले आहेत मी. आजचा फोटो जो काढलेला आहे तो सुद्धा मी आत्ता पोस्ट करते चॅनलवरती. तुम्ही जर यूट्यूबला पाहत असाल आणि फेसबुकला पाहत असाल किंवा इन्स्टाला पाहत असाल, त्या फोटो मी शेअर करते फर्स्ट डेचा. बघूया 7 दिवसापर्यंत त्याच्यासोबत काय होतंय तर. तुम्ही जर इन्स्टाला पाहत असाल आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करायचं आहे, म्हणजे तुम्हाला हे एक्सपेरिमेंटचे जे व्हिडिओ आहेत ते सगळे पाहायला मिळतील. आणि यूट्यूबला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर पुन्हा भेटूया उद्या. बघूया काय होतंय ते 7 दिवसापर्यंत आपल्या टोमॅटोचं.